माढ्यातील रयत महाविद्यालयातील नव्यानं बांधण्यात येत असलेला हॉलचा स्लॅब अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। शनिवारी दुपारी 4च्या सुमारास ही घटना घडली असून 9 बांधकाम कामगार जखमी झालेत। यापैकी 3 कामगारांची प्रकृती गंभीर असून डोक्याला दुखापत झाली असून सोलापूर व बार्शीमधील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलंय। स्लॅब बांधायचा अंतिम टप्प्यात आला असतानाच अचानक स्लॅब कोसळला गेला। स्लॅब बांधण्याचं काम करत असलेले कामगार वरून स्लॅब समवेत खाली कोसळले गेले। माढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांच्या मदतीने कामगारांना बाहेर काढलं। रुग्णवाहिकेतून कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेस कोण जबाबदार आणि घटनेमागचे नेमकं कारण काय याचा शोध माढा पोलिसांना घ्यावा लागणार असून महाविद्यालय प्रशासनानं कोणत्या ठेकेदारास काम दिलं होतं याचा तपशील महाविद्यालयाला द्यावा लागणार असून माढा पोलिसात अद्याप कोणाच्याही विरोधात घटनेप्रश्नी गुन्हा नोंद झालेला नाही। संभाजी हनुमंत बागल, भोसरे तालुका माढा, चंदू गोपाळचंद्र सरकार कोलकाता, कानन कालीकृष्ण मंडोल कोलकाता, परमेश्वर अर्जुन लोंढे चिंचोली तालुका माढा, दत्तू नारायण जाधव महाळुंग तालुका माळशिरस, उमेश सतीश मदणे महाळुंग तालुका माळशिरस, विशाल निळू गायकवाड जामगाव तालुका माढा, संतोष पांडुरंग गलगुंडे भोसरे तालुका माढा अशी जखमी झालेल्या 9 कामगारांची नावे आहेत। 30 ते 40 कामगार चहा पिण्यास गेल्यामुळे दुर्घटनेतून ते वाचले गेले। स्लॅबवर 9 कामगार अखेरच्या टप्प्यातील काम करत होते। इतर जवळपास 30 ते 40 कामगार स्लॅबवरून खाली उतरून चहा पिण्यासाठी खाली गेले होते। चहा पिण्यासाठी खाली उतरल्यामुळे हे कामगार दुर्घटनेतून बचावले गेलेत। भाजपाचे नेते शिवाजीराव सावंतासह स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधींनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा।